पदभार ज्यांनी सांभाळले असे वैभवजी बोपी सर मॅम फ्रॉम हरिग्राम. थँक्यू. रोशनजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. डो अ डाय असा काही सामना आता आपल्या समोर येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल समालोचन असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 आणि आजचा हा डे नाईट फॉर्मॅटमधील दुसरा दिवस रात्र खेळ आपण पाहत आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं 6 मॅचेस ज्या कव्हर झालेल्या आहेत. अंतिम 2 मॅचेस आता उर्वरित राहिलेत. अगदी दमदार प्रदर्शन शिवशंभोजी हनुमान कामोडे या संघाचं अगदी राहिलेलं आहे. 2 सामने लगातार ते जिंकले. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाचं ते प्रतीक्षेमध्ये आहेत. कोणता संघ असेल यामधून विजेता संघ जो त्यांच्या अगेन्स्ट खेळ. याच 2 मॅचमध्ये पुन्हा एकदा मी टॉस दरम्यान देखील सर्व क्रिकेट रसिकांना माहिती दिली होती की जे 2 संघ सध्या मैदानामध्ये उतरलेत त्या 2 संघांमध्ये याच्या अगोदर 1 मॅच झालेली आहे. परंतु दोन्ही टीमनं 1 सामना जिंकला 1 सामना गमावलाय. त्या कारणास्तव पुन्हा एकदा या राऊंड रॉबिन मेथडनं या दोन्ही खेळाडूंना आणि दोन्ही संघांना आमने सामने आणून ठेवलंय. बघायचं या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारेल. पहिली मॅच जेव्हा आपण बघितली तेव्हा टॉस जिंकला होता विशालनं आणि तेव्हा तिथे मॅच त्याने जिंकली. परंतु आता जिथे मयूर वाघमारेनं हा टॉस जिंकलाय. मॅच कोण जिंकणार हे आता फार महत्त्वाचं आहे. डो अ डाय करवा मरोच्या स्थितीमध्ये ही मॅच खेळावी लागेल. वेट चला मॅच ऑन करूया आता आपण. लक्षात घ्या आय होप दोन्ही टीमनं त्यांच्या सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिलेली आहे. मॅच आता आपण ऑन करूया. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम. खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करील अंशुलेवन खेळणे. पहिलाच बॉल पंच वळत आहेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा अगदी इशारा पंचांनी आम्हाला दिलेला आहे. फार महत्त्वाची लढाई आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण लीग स्टेजवर प्रत्येक मॅच महत्त्वाची असते. कारण आज एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. मयूर वाघमारे ज्यांना पहिला बॉल डिलिव्हर्ड केला सेकंड एंडकडे तुम्हाला अगदी प्रतीक पाटीलला ऑन स्ट्राईक एंडकडे आणि त्याचनंतर नॉन स्ट्राईक एंडकडे प्रतीक उद्दार. अगदी फुलर लेनचा बॉल मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मयूर लाऊड कॉल करत होता की जोरानं फेक ऑन द स्टंपवर मार. परंतु तोपर्यंत खेळाडू पोहोचला होता नासा एंडकडे सुरक्षितरित्या. ही रन कंप्लीट होते. पहिली सिंगल अगदी इथे जमा होते. धावसंख्येच्या फलकावर 2 रन. पहिला वाईट आणि त्याच्यानंतर सिंगल. सर्व नियम सारखेच आहेत. हा सामना देखील 5 षटकांचा आणि 5 बॉलर अगदी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे नियंत्रणामध्ये लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता मयूरचा. तिकडे अगदी बघू शकता थोडासा हल्ला बोलच केला. हल्ला कल्लोलच केला असंच म्हणावं लागेल. पण पुन्हा एकदा दर्शवतं वाईट. लेग स्टंपच्या फार क्लोज हा बॉल निघून गेला. परंतु प्रतीकला त्याचा टान्स माहीत होता. रिदम माहीत होता की ते कोणत्या स्टंपवर खेळतोय आणि त्या कारणास्तव त्याने हा बॉल सोडून दिला. एक्स्ट्रा रन येते याकडे त्यांनी फोकस केलं.
वाईट आणि एक बाईच्या स्वरूपात रन फलकावर धावा आहेत. अगदी 4 धावा बघायला मिळतात सुरुवातीला. जतीन गोंडली ज्यानं फार सुंदर स्कोरिंग, सुंदर हस्ताक्षर. वेगवान बॉल नाही पिक करू शकला, परंतु चला सुदैव अगदी चेतन हाताला ब्रश करून झेल भूमिदान झालाय. संधी आहेत, त्या संधीला तुम्हाला सुवर्ण संधीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हाफ चान्सेस जे येत आहे त्याला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण हात आया लेकिन अगदी असंच म्हणावं लागेल, हात आया लेकिन मुंह नाही आया अशी परिस्थिती मागील बॉलवर झेलवर झाली आहे. दोन्ही खेळाडू थोडंसं बघायचं आहे या मॅचमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळत आहेत. इथे मयूरवर हल्ला चढवायचा होता, परंतु अगदी लेंथ अँड लाईनमध्ये बॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. डॉट बॉल. मयूर थोडा काय विचारसरणी, थोडा वेळ मिळाला, ब्रेक मिळाला. त्या ब्रेकमध्ये भरपूर काही थिंक केले, कारण प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवस आव्हानं वेगळी असतात, एसटी वेगळी असते, मैदान वेगळं असतं, चॅलेंज वेगळं असतं आणि ते आता ॲक्सेप्ट केलं. पहिले 2 मॅच ज्याबद्दल मी चर्चा जरूर करेन, परंतु झालं गेलं गंगेला मिळालं. नव्यानं सुरुवात या खेळामध्ये तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती केली मयूरनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये. ओ इथे बाउन्सर अटेम्प्ट केला, एक तो बनताय. अगदी असाच काही परफ्यूम डिलिव्हरी इथे लॉन्च केल्या. मयूरला आवडतो हा बॉल, जेव्हा त्याच्या अगदी प्रत्येक लेन आणि लाईनमध्ये आपण बघितला. फुलर लेन, त्याच्यानंतर अगदी गुड लेंथ असेल, शॉर्ट लेंथ असेल, लेंथ आणि लाईनमध्ये बॉल असेल, प्रत्येक लेन आणि लाईन हा तो आपल्या 6 चेंडूमध्ये यूज करतो. प्रत्येक बॉल विविध लेंथ आणि लाईनवर असे स्पेशालिटी आहे. ओ इथे क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर द डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता आपण, परफेक्ट मिडल अँड लेग स्टंपवर जाऊन मधोमध जाऊन हा बॉल हिट झालाय. हल्ला बॉल करायचा होता प्रतीक हुद्दार, भरपूर अनुभव आहे प्रतीककडे, परंतु या मॅच मध्ये तितकी पॉवरफुल फलंदाजी त्यांनी केलेली नाहीये. संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत दोन्ही टीमला. इतक्या मोठ्या स्टेजवर, लीग स्टेजवर प्रत्येक टीम सुपर 8 मध्ये कसं क्वालिफाय होता येईल यासाठी अतूट प्रयत्न करतायत. त्यामध्ये प्रतीक हुद्दार थोडंसं अपयशी राहिलं असंच म्हणावं लागेल. नवीन बॅटर बघायचं आहे, कोणाला प्रमोट करेल टीम. चला नवीन बॅटर रेडी ठेवा, वेळ घेऊ नका प्लीज. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गव्हाणचा सिद्धेश कोळी, स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे CCC खुटारी कडून. फारच सुंदर आले या दोन्ही टीमचे संघ बांधील की अगदी बघू शकता आपण. अंशुलिम खेळणे संघ मालक, शैलीचे माली, प्रीतमचे पाटील मेंटोर आहेत, निरीचे प्रधान संघ मालक आहेत आणि त्यासोबत संदीपचे माली हे कोच आहेत. त्याचसोबत स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे CCC खुटारीचे संघ मालक, स्वतः कॅप्टन विशाल म्हात्रे आणि त्यासोबत बघू शकता आपण विकी म्हात्रे कॅप्टन आहेत, मनोज भोईर संघ मालक आणि त्याचसोबत अगदी भावेश म्हात्रे जे मॅनेजर आहेत या टीमचे. सिद्धेश कोहली आलाय बॅटिंगसाठी, लेफ्ट हँडेड बॅटर यूज करू इच्छितोय. थोडंसं वेग काही रणनीती, परंतु मयूर काय वेग आहे रिदम मध्ये. उंच गेला हा बॉल, का दूर जाईल का बाउंड्री लगत, अगदी पाठलाग तर सुरू होता परंतु निघून चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. या बॉलवर चौकार, पहिली 5 बॉल ज्याच्यावर एकही स्कोरिंग शॉट नव्हता, परंतु अंतिम बॉल ज्याच्यावर चौकार आलेला आहे त्या कारणाचं पहिले षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये रन फलकावर धावा आले. टोटल 1 खेळाडू बाद 9. चला आता वारंवार आपल्याला टीम मीटिंग करायची नाहीयेत. ठीक, आता अगदी बघू शकता 11:10 झालेत आणि आपल्याला वेळेचं नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकी षटक 5 मिनिटाच्या आत संपवायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, याची नोंद घ्या. भरपूर प्रेक्षक राजा, प्रेक्षक वर्ग जे पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 चे केंद्रबिंदू ठरत आहेत आणि भरभरून प्रतिसाद
आम्हाला या सगळ्या क्रिकेट रसिकांना दिले त्याबद्दल आमच्या संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून त्या प्रत्येक क्रिकेट रसिक राजाचा आम्ही आभारी आहोत, ज्यांनी या स्पर्धेचा अगदी पनवेल प्रीमियर लीगचा आनंद तर घेतला आणि त्यासोबत शोभाही वाढवली. उमेश माली मागील 2 मॅचमध्ये भन्नाट गोलंदाजी खरं तर उमेश मालीने केले. समोर प्रतीक पाटील आव्हान आहे. उमेश मालीच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रतीक पाली स्वतःच्या फॉलो मध्ये कलेक्ट करायचा होता बॉल. उमेशला रन पूर्ण केली आहे. सिंगल. थोडीशी काय वेगळी रणनीती दोन्ही टीमना आता आखली असेल, कारण जेव्हा विजय हाती लागतो एखाद्या सामन्यामध्ये विजय मिळतो तेव्हा झालेल्या चुका भूमीला दान होतात असंच म्हणावं लागेल, परंतु जेव्हा एखादी मॅच आपण गमावतो त्यानंतर भरपूर काही शिकण्यासारखं असतं, कारण विजयानंतर होतो तो जल्लोष आणि पराभवानंतर उरतो तो अनुभव आणि तो अनुभव पुढे जाऊन फार मोलाचा ठरतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि या 2 टीमला चांगलाच त्याचा अनुभव आलाय. उमेश माली पहिला बॉल ज्याच्यावर सिंगल आली आहे, लेफ्ट हँडेड सिद्धेश. थोडस डू फॅक्टर. हवेमधील आर्द्रता वाढली आहे. 4 ते 5 दरम्यान भरपूर हिट खरं तर मैदानामध्ये होत होती. ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह समोर डाऊन द ग्राउंड जायचं होतं. एकच सिंगल इथे मिळते. अगदी शांत पद्धतीनं हा खेळ बॅटिंग सध्या सुरू असताना फक्त एकमेव 8 चेंडूमध्ये फक्त 1 चौकार आले आतापर्यंत. कुठारी टीमच्या दृष्टिकोनातून धावसंख्या फळकावर 11. डबल डिजिट. काही चर्चा मला वाटतं इथे सुरू आहे खेळाडूंमध्ये. रायटी बॅटर पुन्हा एकदा प्रतीक पाटील रोहिंटनचा सायकल एंड करायचा ओपनर म्हणून तो आलाय. सलामी वीर मैदानामध्ये अजूनही आहे, परंतु रन अपेक्षित आहेत. मयूर वाघमार याने त्याचं या मॅचमध्ये काम केले कॅप्टननं. 2 बॉल 2 सिंगल आपण पाहिलेत. उंच कॅच बॉल हवे त्या समोर लॉंग ऑन कडे कॅच ड्रॉप. ऑलरेडी एक ठेस लागली, एक ठोकर लागली आहे. अशा चुका आणि खेळाडू प्रतीक पाटील सारख्या आक्रमक खेळाडूला संधी देणं हे तुमच्यासाठी चॅलेंज तुम्ही तुमचं वाढवून घेताय असंच मी म्हणेन. तुमच्या अडचणीमध्ये तुम्ही वाढ करतायत. जीवन नामीरा आहे. हे चांगले संकेत ठरू शकतात येणाऱ्या कालखंडामध्ये की नाही, येणारे काळ आणि वेळ सांगेल. हो टॅपिंग क्रिकेट पाठीमागे उमेश माली थोडीशी मेहनत करण्यासाठी भाग पाडतोय फलंदाजांना. अवे फ्रॉम द बॉडी लेंथ अँड लाईन थोडीशी लेंथ अगदी बघितलं आपण. शॉर्ट लेंथवर चांगली गोलंदाजी केली आहे. गुड लेंथवरून चांगली बॉल पिक करतायत आणि त्यामध्ये त्याच्याकडे जो नॅचरल स्विन आहे त्यामुळे रिदम तोडतं बॅटिंगमध्ये. अगदी फलंदाजाचा होय. उमेशनं मागील 2 मॅचमध्ये देखील केले. उमेश माली केवाळे उंच गेलाय, बॅटवर आलाय आणि टक्कन साऊंड आलाय, स्वीट साऊंड ऑफ बॅट आणि निघून चाललाय बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. टॉप क्लास शॉट होता हा. परफेक्टली टायमिंग. ताकद अगदी सगळं काही त्या फटक्यामध्ये बघायला मिळालं. 6चा पहिला षटकार आहे की पहिल्या इनिंगचा. 19 धावा सध्या बनतायत. फिल्डिंगची पाहणी मुश्माई सध्या करतोय प्रतीक पाटील. चांगलं बॅटिंग. पुन्हा एकदा खोदून काढल्या हाफ हॉली खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मधून ऑन द स्टंप थ्रो करण्याचा प्रयत्न राहिला तरी फिल्डरचा. हे षटक संपलेलं आहे. एक षटकार या ओव्हरमध्ये आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले तर 9, तर या ओव्हरमध्ये 11 रन आलेले आहेत. अशा टोटल 10.00च्या सरासरीनं एक बाद 20 धावा 2 ओव्हर नंतर बनवल्यात. बॅटिंग करणारा टीम स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी टीमनं.
चला फिल्डिंग सेट ठेवा. चेंडू कोणत्या क्षणी काही त्रुटी चेंडूमध्ये अडल्या असतील तर बॅटिंग टीमची चॉईस आहे, बॉलला ते चेंज करू शकतात. चला आपण मॅच कडे आता वळणार आहोत. पॉवर प्ले आता समाप्त झाले, त्यामुळं 5 खेळाडू आता बाउंड्री लगेच येतील. हे प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या सेव्ह करण्यासाठी, परंतु थोडंसं हल्ला बोल करावाच लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये, कारण आता अंतिम 18 बॉल हे फार महत्त्वाचे राहतील दोन्ही टीमसाठी. कारण खेळाचं पहिलं सत्र जेव्हा या दोन टीममध्ये पहिली मॅच झाली तेव्हा अगदी जबरदस्त फटकेबाजी, 73 धावांचं लक्ष असताना अवे फ्रॉम द बॉडी फुटवर नव्हतं. थोडंसं फक्त उजवा पाय थोडा बाहेर काढला, ट्रेस करून बॉलच्या पिचिंग पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहिले, परंतु चांगला पिक केले बॉलनं. सुदाम नाईक सध्या बॉल करत असताना मोठा कांदा गावचा हा खेळाडू तिसरं षटक आता होतोय. अनेक चेहरे चमकलेत या PPLच्या स्टेजवर. काल देखील तुटून पडलाय बॉलवर, समोर लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय बॉलवर, एक रन पूर्ण होते, स्ट्राईक रोटेट देखील होते. हेच कॅल्क्युलेशन असतं जेव्हा चांगली बॉलिंग होते, चांगले लेन, चांगले लाईन आणि त्यासोबत वेगावर स्वार होऊन चांगला बॉल येत असेल तर त्यावर सिंगल डबल करण्यासाठी हरकत नाही. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन आहे, परंतु खरा बॉल दिसता क्षणी आक्रमण. सुदाम नाईक पहिले 2 बॉल इफेक्टिव्ह. थोडं अंधाधुंदा फटका खेळायचा प्रयत्न होता, मानसिकता होते, बॉल टर्न केलाय, थोडीशी गती काढून घेतली होती बॉलमध्ये. वर सध्या संघाची धावसंख्येचा फलक थांबलाय. सुदाम नाईक पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट, भरपूर शॉर्ट लेंथ होती आणि शॉर्ट अँड पुल हा सक्सेसफुलच राहिलाय. निघून साल्या प्रेक्षक दीर्घामध्ये हा बॉल षटकार. ऍक्शन रिप्ले लगेचच. भरपूर शॉर्ट लेन, गती नव्हती, पिक करणं, ओळखणं, रीड करणं, बॉल सोपर गेला आणि त्यानंतर हा परफेक्ट शॉट. सिद्धेश कोहली लेफ्ट हँडेड, एक चौकार ऑलरेडी त्याने ठोकला होता आणि त्याच्यानंतर हा षटकार त्याच्या बॅटमधून येतात टाकवलेला. विश्वा टीमनं दिलेलं रिस्पॉन्सिबिलिटी सध्या तो पेळावतोय. तुला वेगळं काही प्रयोग करायचं होतं मैदानामध्ये. आत्तापर्यंत चांगली बॅटवर बॉल येतोय, तुम्ही ऑलरेडी लेफ्ट हँडेड आहेत आणि ते स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अपयश राहिले सिद्धेश कोहली या प्रयत्नामध्ये, या प्रयोगामध्ये. डॉट बॉल इथे आलाय. सुदाम नाईकचं हे षटक. पहिले 5 बॉल फक्त 7 धावा आतापर्यंत आलेत. हल्ला होणं महत्वाचं आहे. काय बॉलिंग केली आणि तिथे अगदी बघू शकता मैदान अक्षरशः गोलंदाजीतून प्रभावित करणारी कामगिरी. ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली काय झालं खेळी. हे बघा आमचे प्रेक्षक राजा, सरजा बैलाचे मालक, क्या बात आहे. शैलीचे माली साहेब त्या ठिकाणी आहेत, संघ मालक नितीनजी प्रधान संघ मालक. प्रफुल्लित झाले चेहरे, आनंद आहे, कारण पहिले 3 षटक जसं हवं होतं टॉस जिंकल्यानंतर
ते त्याने आतापर्यंत केलेत. गणेशजी पाटील आहेत मला वाटतं ते वलभगावचे. धावसंख्येचं टोटल सध्या 27 बघायला मिळत आहेत. फक्त एक गडी गमावलाय. धावा इतक्याही खराब नाही आहेत, धावा चांगल्या आहेत, परंतु यामध्ये अजूनही इम्प्रूव्हमेंट करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी नो डाऊट फारच चांगली झालेली आहे, इकॉनॉमी झालेली आहे. ओ हा बॉल फारच सुंदर. सध्या चेतन आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. चेतन पाटील कानपुली गावचा हिरो, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो चेतन. आपल्या टीमला अंश 11 खिरणेला या लेग स्टेजवर आत्तापर्यंत त्यानं ऑन ठेवलंय आपल्या टीमला, त्यामध्ये चेतनचा हिस्सा फार महत्वाचा. आणि हा अगदी गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, दोन खेळाडू धावत आहेत, बॉलचा पाठलाग सुरू होताना, परंतु अंतिम क्षणाला फुटबॉल खेळत आहेत अजूनही झुंज सूर्य बॉल सोबत. स्ट्रायकर एंडकडे हा थ्रो आणि हा त्यामध्ये लेझी बना अडलाय. बरंच काय घडलंय मैदानामध्ये. पहिल्यांदा हा शॉर्ट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर वेळ नव्हता बॉल उचलण्यासाठी, अगदी चान्स नव्हते त्या कारणाचं थोडंसं फुटबॉल स्टाईलला पायानं टोन बॉल तिथे अडवला, त्यानंतर बॉल उचलण्यासाठी थोडा वेळ घेतला, तोपर्यंत रन. धावा झाले सध्या फलकावर 30 धावा, ज्यामध्ये प्रतीक पाटील 10 बॉलमध्ये 15 त्याने केलेत आणि सिद्धेश कोळीनं 7 बॉलमध्ये 12 केलेत. चेतन पाटील 3.2 दूर ठेवलाय बॉलला, इतका दूर की आता बॅट अँड बॉल मध्ये जर डायल केला नंबर तर आवाज येईल नॉट रिचेबल. आणि हा डॉट बॉल बघायला मिळत आहे. चेतन फारच सुंदर कामगिरी, उत्कृष्ट दर्जाची ही गोलंदाजी चेतनची या अनुभवाला मिळाली आहे मागील मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत तरी फार सुंदर. इथे फटका हवे तरंगतोय, फिल्डर जज करत असताना डाऊन द बॉल, ओ कॅच ड्रॉप. फिल्डर होते त्या ठिकाणी विनय गावंड, परंतु जे सुटला, परंतु रन आउट पासून वाचू शकले नाहीयेत फलंदाज धावबाद. सिद्धेश कोळी जे निसटले हातातून विनय गावंडच्या, त्याच्यानंतर सिंगलवर तृप्त झाले नव्हते, सेकंड करण्याचा प्रयत्न त्यांचा अर्धवट राहिला आणि तिथे ते बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये आदित्य मोरे, हाच खेळाडू आदित्य मोरे जर अंश 11 खेळण्याच्या संघाचं पहिल्या मॅच मध्ये स्वप्न अर्धवट ठेवलं होतं. 40 धावांची इनिंग याच संघाविरुद्ध याच आदित्य मोरेनं वाकडी गावचा सितारा साकारली होती. हा इतिहास होता, परंतु बघायचं आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाकडून भरपूर अपेक्षा सध्या करतोय टीम या खेळाडूकडून. 3.4 चेंडूचा खेळ संपला आणि 31/2 धावा अगदी बघायला मिळत आहेत. थोडं जे डू फॅक्टर त्याचा मला वाटतं थोडा प्रभाव पडलाय की काय. आदित्याला हा बॉल त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आलेला नाहीये. स्वागत केले त्याचं वाईड यॉर्करनं, तिथे डॉट बॉल आली. चेतन पाटील, मागील मॅचचे काही आकडे चेतन पाटीलचे देखील असेच होते. चेतन पाटीलचं मागचे षटक 2 धावा 2 विकेट्स आणि आतापर्यंत या मॅच मध्ये 4च धावा आलेत. 4 बॉल मध्ये तुटून पडायचं होतं, थोडं अंधुंदी फायरिंग होती, बॉल बॅटच्या टो एंडवर लागला, तोपर्यंत सुरक्षित लँडिंग झालंय, 2 कंप्लीट केलेत. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर 3 धावा बोलून काढल्या, पुन्हा एकदा डॉट, त्याच्यानंतर
अगदी बघितलं आपण या ओव्हरमध्ये 1+ रनआउट डॉट अँड डबल असे षटक होतं आणि ज्यामध्ये फार सुंदर गोलंदाजी चेतनने केली. फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत. थोडंसं अगदी रणफलक जर थांबलेलं दिसतंय, पॉस घेऊन पुढे पुढे चाललाय. 33 वर 2 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी हा संघ अंतिम 6 बॉल या पहिल्या सत्रातील आता उर्वरित राहिले. त्यांनी बॉलिंग केली. बॉलिंग ट्रॅकवर जिनित पवार. पहिले षटक मयूर वाघमारेचं 9 धावांचा आणि त्याच्यानंतर उमेश माले 11, सुदाम नाईकनं 7 धावा दिल्या आणि चेतन पाटीलनं फक्त 6. जिनित पवार शेवट. अंतिम शेवटचं षटक जिनित पवार. प्रतीक पाटील अजूनही मैदानामध्ये परंतु भरपूर वेग घेतलाय. त्याने 10 बॉलमध्ये 15 धावा फक्त त्यांनी आतापर्यंत केलेत. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेले आहेत. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करे जिनित. पहिलाच बॉल थोडं तुटून पाडायचं होतं परंतु लॉंग ऑफमध्ये मयूरकडे बॉल चाललाय. एक सिंगल या बॉलवर आलेत. सन्मानी राजेंद्र शेठ वर्मा, राजेंद्र गॅरेजचे मालक, त्यांचं हार्दिक स्वागत. वेळ हातातून निष्ठच झाली आहे. बॅटिंग करत असताना धावांची इन्व्हेस्टमेंट जी पाहिजे हवी होती ती आतापर्यंत झालेली नाहीये. परंतु अजूनही 5 बॉल. मैदानामध्ये आदित्य मोरे आलाय आणि आता त्याचा हवाई हल्ला झालाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चमकलाय हा खेळाडू. अगदी PPL सीझन 3 भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू होता ग्रामीण लेवलवर आणि ॲज अ आयकॉन म्हणून आमच्या कमिटीने याच खेळाडूला त्याला आयकॉन म्हणून स्थान दिलं ॲज अ बॉलर म्हणून. आणि गरज प्रत्यक्षाने त्याने बॅटिंगही केली. त्याच्यानंतर यंदा रेग्युलरमध्ये त्याला स्थान देण्यात आलं. दमदार प्रदर्शन आज आदित्य मोरीचं राहिलंय. जिनित पवार बर हल्ला बोल त्याने केला. हल्ला चढवलाय. त्याला माहिती आहे या मॅचमध्ये आता नाही तर पुन्हा नाही. षटकाराने 40 गाठली आहे. 40 वर पोहोचलाय स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी. सुपर 6 हा ब्रँड चिपकवण्यात आलाय त्या 6 वर. पुन्हा एकदा अगदी 2 खेळाडूला चकमा देत असताना बॉल चालला थर्ड मॅन कडे वेगानं. अगदी निघून गेले सुसाट चौकार. आदित्य मोरे ऍक्शन रिप्ले फार दूर होता. अगदी लाईन जी वाईड लाईन आहे तिकडे हे बघा. अगदी 2 खेळाडू प्रयत्न भरपूर तिथे होते परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. संपूर्ण रोलिंग करण्यात आले. व्हायब्रेटर रोलिंग. त्यामुळे मैदान हे फार टणक बनले. उंच केला हा बॉल. सेफली लँडिंग होते कव्हर्स कडे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 2 रन इथेही पूर्ण त्यांनी केलेले आहेत. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय. बोर्डवर लागले त्या 46 रन. आदित्य मैदानामध्ये आलाय. 5 बॉल त्यांनी फेस केलेत. 14 रन त्यांनी केलेत. प्रत्येकाचा ओपनर म्हणून तो मैदानामध्ये आले प्रतीक पाटील. तिसरा सामना खेळतो ओपनर म्हणून. 16 रन त्यांनी आतापर्यंत केलेत. 46 धावा बोर्डवर लागलेत. अवघे काही बॉल आता राहिलेत. उंच खेळ हा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि तिथे त्या प्रयत्नामध्ये यश मिळे पंचांनी दर्शवला. हाही बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. षटकार. डेफिनेटली तुटून पडला आदित्य मोरे. कॅप्टनला थोडीशी संतुष्टी मिळाली असेल. 50 कंप्लीट केल्या. अर्धशतक पूर्ण झालंय. टीम स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारीचं 52 2. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल टॅप केल्या बॉलला.
बिडारमधून चाललाय बॉल, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडं फॉम्बलिंग, दुसऱ्यासाठी निघालेत आणि तिथे मैदानामध्ये काय घडामोडी घडतायत. अगदी नजरे समोरून जिथे फक्त एक धाव अपेक्षित होती तिथे 3 पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट आणि बॉलवर दाखवले आणि पहिलं सत्र जे अगदी पहिलं सत्र जे आता समाप्त झालं आणि त्या पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 11च्या सरासरीनं 55 रन एकत्रित करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे सीसीसी खुटारी संघाचे धुरंधर करायचे अंश 11 खेळण्याला वेजासाठी 56 धावा 5 ओव्हरमध्ये बघायचं आहे. फार महत्वाची इंटरेस्टिंग राहिली कहाणी, कारण दोन्ही संघ फार मेहनत घेतील हा सामना जिंकण्यासाठी. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया सन्माननीय आदरणीय कुणालजी दाते सरांचा आवाज. धन्यवाद वैभव ओपी सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. 30 बॉलमध्ये 56 धावा करायच्या आणि 11 खेरणे या टीमला स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे सीसीसी खुटारी या टीमच्या विरुद्ध खेळत असताना पनवेल प्रीमियर लीगचा महासंग्राम तुम्ही पाहताय आणि हा 5वा सामना, तसा आजचा 6वा सामना, परंतु पनवेल प्रीमियर लीगचा 5वा सामना तुमच्या भेटीला. इथे सलग 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये संघ खेळणार आहे. थोड्याच वेळात शिवशंभू जय हनुमान कामोठे आणि या मॅचमधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल लास्ट मॅचमध्ये. परंतु त्याच्या अगोदर 56 धावा पार करण्याचं एक मोठं आव्हान नक्की ठरवू शकतं, कारण फ्लड लाईट्समध्ये ऑलमोस्ट रात्री या धावा एवढ्या सोप्या नाही आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम खुटारी टीमला या महत्त्वाच्या मॅचमध्ये. तीस बॉल 56 हे समीकरण या मॅचमध्ये महत्त्वाचा सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. अनेक पोटमोठ्या स्पर्धा या पनवेल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यातल्या त्यात स्वर्गीय नानाशेठ घरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ स्मृती चषकाचं आयोजन पापडीचा पाडा येथे करण्यात आलेलं आहे. विलासजी घरत यांच्या वतीने सृष्टी 11 विलास घरत यांच्या वतीने त्या स्पर्धेचं आयोजन आणि दिनांक 10 ते 14 डिसेंबरला ही स्पर्धा पाहायला विसरू नका. RAF कॅम्प मैदान पापडीचा पाडा येथे की एक मोठी स्पर्धा. परंतु आता या मॅचकडे वळूया जिथे एक टार्गेट सेट झालं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. विनय गावंड आणि शुभम ठाकूर जो इम्पॅक्ट खेळाडू आहे या मॅचमध्ये. यस, इम्पॅक्ट आहे, बॅटरच इम्पॅक्ट गेलेला आहे.
आणि आता फिल्डिंग टीममध्ये देखील एक इम्पॅक्ट आहे. ओके डन. प्रणय मात्रे हा खेळाडू इम्पॅक्ट फिल्डिंग टीममध्ये देखील दाखल होतोय. चला मॅच सुरू करून घ्या पंच लवकरात लवकर. पहिलं सत्र ज्यावेळेला रंगलं त्यावेळेला पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर 22 धावा आल्या शेवटच्या ओव्हरमध्ये जिनीत पवारच्या विरुद्ध, आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालं. त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं फलंदाजांनी आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू होईल. मॅच स्टार्ट. सुरुवात तर या मॅचला पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी सिद्धेशच्या खांद्यावर आहे. धावा डिफेंड केल्या जातील का हा प्रश्न आहे. चांगलं टार्गेट तर सेट झालंय. 56 एन्काउंटर होईल एका टीमचा. नाना पाटेकरचा एक चांगला प्रसिद्ध चित्रपट होता अब तक 56, आणि इथे देखील टार्गेट 56 आहे. 56 पहिला बॉल सिद्धेशचा या ओव्हरचा. पहिलाच बॉल बॅटची कडा मागे चाललाय. फाईन लेग आहे. 1 रन इथे मिळेल. सिंगलने खातं उघडलंय. अंशी लेबन खेरणेचं विनय गावंडच्या खात्यामध्ये ही पहिली धाव आहे. पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव या स्पर्धेच्या माध्यमातून आपण साजरा करतोय. चौथं पर्व आहे या पनवेल प्रीमियर लीगचं, आणि आजचा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या रात्रीचा खेळ सध्या रंगताना दिसतोय. काल स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झाली संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु उद्यापासून आणि आजपासून देखील ते कडक नियम लावण्यात आले. दिलेल्या वेळामध्ये म्हणजे 3 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला. जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये गेलाय बॅटिंग साईडकडून, सध्या स्ट्रायकिंग एंडला तो खेळताना दिसतोय, परंतु सिद्धेश कोळीचं कडवं आव्हान असेल त्याच्यासमोर या मॅचमध्ये. डू ऑर डाय मॅच. चांगला ड्राईव्ह केलाय. पॉइंटला फिल्डर आहे. रनआउटची संधी आहे आणि इथे क्रीजमध्ये सुरक्षित आहे असं सांगतायत पंच. त्याच्यामुळे 1 धाव ॲड होईल. खातं उघडलंय शुभमचं. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 2 धावा. हे बॅटल चांगलं रंगेल, कारण दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले संघ नाही आहेत. एका बाजूला अंशी लेबन खेरणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी. आणि पहिली मॅच यांचीच झाली होती. त्यावेळेला स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी हा संघ जिंकला होता. त्या मॅचमध्ये आदित्यने 40 धावांची खेळी केली होती, पण आता या धावा डिफेंड करायच्या आहेत त्यांना. चांगला बॉल सिद्धेशच्या विरुद्ध अंपायरचा इशारा आहे तो वाईड. आणि ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील, कारण DRS याच्यासाठी नाही आहे तुमच्याकडे, बीमरसाठीच तुम्ही वापरू शकता, रनआउटसाठी वापरू शकता. त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन दिला तो कायम ठेवण्यात येईल. सो व्हाईट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून आला. टीमची धावसंख्या पुढे जाते. व्हाईटच्या स्वरूपात टीमची धावसंख्या आहे 3 धावा. परत एक वेळा गोलंदाज तयार. आता मात्र रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. अंपायरचा सिग्नल येतो डेड बॉल. 3 रन स्कोअरबोर्डर आहेत. रात्रीचं सत्र आणि रात्रीच्या सत्रामध्ये पनवेल प्रीमियर लीग चा महत्वाचा सामना मॅच नंबर 5. जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅचमध्ये शिवशंभू जय हनुमान कामोटेच्या विरुद्ध खेळेल. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परत रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि ती 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. बॉलच्या उसळीला जज करत असताना 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग देखील इथे दिली जाते पंचांच्या माध्यमातून, कारण शॉर्ट बॉलचा वापर केला, त्याचबरोबर उंच उडी घेत फटकाही सजवण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी ती वॉर्निंग आली आहे गोलंदाजाला. टीमची धावसंख्या 4. हळू धावसंख्येला आकार येतोय. ऑन साईडला खेळण्याचा परत एक वेळा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अपीलही झाली. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा. 5 धावा स्कोअरबोर्डवर.
फ्लिक केलाय, बरोबर फटका आहे, या बॉलला दिशा दिली आणि बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे. धावा किती मिळतील हे चेक करायचं आणि पंच सांगतात आज षटकार आहे, 6 धावा मिळतील. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात आता झाल्या स्कोर बोर्डवर 11. पहिले षटक इथे संपलंय. नेल्सन आकडा स्कोर बोर्डवर सुपर 6 आलाय. विनयच्या पॅटमधून 11 धावा स्कोर बोर्डवर आणि बरोबर पायावरून छान वळवलाय हा बॉल. पाकरीच्या आतमध्ये गेला, त्याच्यानंतर पायावर जसा बॉल पडला तसाच मागे वळवत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फाईन लेग लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावा. 80-11 केरनेच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 धावा झाल्या. 24 बॉल आणि 45 धावांची गरज. 24 चेंडू 45 धावा हे समीकरण असणार या मॅचमध्ये. याच्यानंतर शेवटचा सामना तुमच्या भेटीला येईल. शिवशंभो जैनुमान कामोठे आणि या मॅच मधला विजेता संघ. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज रोहन घरत नावा गोलंदाजीसाठी सज्ज. शुभम स्ट्रायकिंग एंडला. शुभम साठी हा बॉल जास्त बाहेर आहे. पंच सांगतात वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 12 जाऊन पोहोचली आहे. या वाईट बॉलवर आणि एक्स्ट्रा रनवर तुम्हाला थोडासा अंकुश लागवणं गरजेचं आहे, अन्यथा हा सामना निसटेल. टीम स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारी या संघाचा विचार केला तर या टीमची गोलंदाजी चांगली आहे, नो डाऊट. पहिला सामना जिंकले होते याच टीमच्या विरुद्ध, परंतु सध्या अडचणीमध्ये आहे. अपील केली होती परंतु त्याच्या अगोदर बेल्स पडली आहे स्टंपवरून आणि त्यामुळे फलंदाज आउट होईल. विकेट आली आहे, फलंदाज बाद. जास्त शफलून खेळण्याचा प्रयत्न आणि पहा बरोबर त्या बेलला ट्रिप करत बॉल गेलाय. ते बेल पडते आणि त्याच्यामुळे फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बसलाय, आउट होतोय. इम्पॅक्ट प्लेअर शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. 12 पहिली विकेट गमावली आहे 80-11 केरने या संघाने. चांगली गोलंदाजी फॉलो केलंय बॅटरला, वेगाने टाकला आणि पहा बेल बरोबर मागे पडली. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर वाघमारे. न्यू बॅटर मयूर वाघमारे फलंदाजी करताना दिसेल आता या मॅचमध्ये. खरं लक्ष चांगलं सेट झालंय. जिथे तुम्हाला 56 धावा करायच्या आहेत. एका टीमचा एन्काउंटर नक्की आहे. एक संघ या स्पर्धेच्या बाहेर, एक संघ पुढच्या मॅचमध्ये खेळेल महत्त्वाच्या सामन्यामध्ये. परंतु अजून तो दबाव बनतोय कारण विकेट आल्यात. 12 पहिली विकेट गमावली आहे. गोलंदाज रोहन नावागावचा खेळाडू रोहन घरत, आणि त्याच्याकडे पेस चांगला आहे. तो जनरेट करताना दिसला. पहिल्या बॉलपासून तो पेस दिसतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच एक वाईट बॉल टाकला परंतु त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलंय. मयूरसाठी टर्न चांगला केलाय स्क्वेअर लेगला, गॅपमध्ये फिल्डरला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर मयूरच्या बॅटमधून येतोय चौकार. ही खासियत आहे मयूरची. मागच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये कमालीचा खेळ केला होता मयूरने. बॅटने रन केल्या, गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या, मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली. चर्चा होती या खेळाडूची. प्रतिम खेळला, दर्जेदार बॅटिंग केली. खुल्या गटातलं क्रिकेट देखील तो सातत्याने गाजवतोय ॲज अ बॉलर. मला वाटते रीवा मध्य प्रदेशमध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली, तिथे बाईक जिंकली आहे. टीमची धावसंख्या 16. परत एक वेळा एक चांगला फटका परंतु पॉइंटला फिल्डिंग लाजवाब, थ्रो खराब आणि आता धावा मिळतील मयूरच्या खात्यात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन. टीमची धावसंख्या 17. एक धाव महत्वाची या मॅचमध्ये. तुम्हाला या धावा थांबवाव्या लागतील. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, चुका करून चालणार नाहीयेत. सतर्क राहावं लागेल मैदानामध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळताय. एकूण एका धावेला महत्त्व प्राप्त होणार आहे कारण तुम्ही खेळताय PPL आणि त्यातल्या त्यात नॉकआउटचा सामना. आता लीग स्टेज राहिलेली नाही आहे. इथे एकूण एक रन, एकूण एक बॉल तेवढाच महत्त्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. परंतु विनय गावंड खूप चांगली इम्प्रोवायझिंग फटके मारतो. मगाशी देखील त्याने फाईन लेगला खूप चांगला षटकार मारला आहे.
तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. धावा झाल्या 17. 9 बॉलचा खेळ संपलाय. विनयचा फटका हवेत आहे. फिल्डर येत आहेत वेगाने. प्रयत्न सुरू आहे परंतु समोर बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे होईल. मयूरने ती दुसरी धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 19. 19. चांगलं क्रिकेट. विनयच्या बॅटमधून या 2 धावा. परत एक वेळा तो प्रयत्न सुरू आहे एका धावेचा. तिथे एक धाव मिळताना दिसेल. आणि आता धावा होतात या सिंगलच्या मदतीने. 20 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. 20 रन. पॉवर प्लेचं सत्र सध्या सुरू आहे आणि या सरासरीने खेळ करावा लागणार आहे. 56 पर्यंत पोहोचायचं असेल. एक आधा फटका मध्ये येणं गरजेचं आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला देखील पारडं जळ होऊ शकतं. एखादं चांगलं षटक मॅचमध्ये येतील. गोलंदाजी करणारा संघ स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC खुटारी आणि तो प्रयत्न त्यांच्याकडून व्हायला पाहिजे. पुढचा बॉल. शेवटचा बॉल. चांगला फटका आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलाय. बॉलला उडवल्या सीमारेषा पलीकडे आणि मयूरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अंश इलेव्हन खेरणे या टीमची धावसंख्या 26 ला 1. सव्वीस धावा स्कोर बोर्डर आहेत. चांगला फटका शेवटच्या बॉलवर. नक्कीच त्या ओव्हरचीच हवा काढली. परंतु सामन्यामध्ये अजून बरंच काही शिल्लक आहे. मॅचमध्ये कधी कमबॅक होऊ शकतं. विकेट पाहिजेत. ओव्हर एखादी चांगली टाकणं गरजेचं आहे. टीम खुटारीचा विचार केला तर या मॅचमध्ये खेळण्याच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही मातब्बर संघ आहेत. मॅचमध्ये मजा येईल. विकेट्स पाहिजेत दुसऱ्या बाजूला. परंतु सध्या तरी पारडं जळ आहे अंश इलेव्हन खेरणे या संघाचं. शैलेशजी माळी निलेश प्रधान यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला टीम स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारी हा संघ विशाल मात्रे विकी मात्रे त्याचबरोबर मनोज भोईर यांचा संघ आहे. गोलंदाजीमध्ये आता बदल होईल. ओव्हर नंबर 3 मध्ये आदित्य मोरे पहिल्या मॅचचा हिरो. आदित्यने पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी देखील चांगली केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता त्याच टीमच्या विरुद्ध त्याला गोलंदाजी करायची आहे. हाच तो संघ होता आणि पहा आल्या आल्या सुरुवात चांगली केली आहे. फिल्डर खाली झेल टिपलाय. आदित्य मोरेच्या खात्यामध्ये विकेट. विनय गामन बॅक टू द पॅव्हिलियन. ही खासियत आहे आदित्य मोरेची. पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच गोलंदाजी आदित्य मोरेने केली होती. पहिल्याच मॅचमध्ये त्याने 6 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या एका ओव्हरमध्ये आणि अशीच गोलंदाजी अपेक्षित आहे आता. कारण 18 मध्ये 30 करायचे होते. आता 17 मध्ये 30 करायचे आहेत. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. चेतन पाटील मागच्या मॅचचा हिरो. चेतनने कमाल केली होती फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये आणि त्याचमुळे आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटरी बेस्ट आहे आणि गोलंदाजी बेस्ट आहे यांच्या दरम्यानची ही लढाई आहे. त्याच्यामुळे अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने या क्रीडांगणावर आहेत ज्यांना हा सामना पाहायचा होता. कारण डोअर डाय मॅचमध्ये नेहमीच रोमांचक सामने होत असतात आणि हा सामना तसाच होईल. रोमहर्षक होईल. रोमांचक होईल. कारण सध्या तरी विकेट मिळवली आहे गोलंदाज आदित्य मोरेनी. शैलेश माळीसाहेब देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवाराला आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सामन्याचा आनंद घेत आहेत ते. मगाशी देखील आपण त्यांना आमंत्रित केलं या मुख्य व्यासपीठावर. दादा आपलं सहर्ष स्वागत. सरपंच आहेत खेळण्याचे निलेश प्रधान हे देखील संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला विशाल मात्रे विकी मात्रे मनोज भोईर हे संघ मालक आहेत. स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारीचे.
पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ओ वेग आहे परंतु दिशा पाहावी लागेल. पंच तेच सांगतात लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. हेच बॉल तुम्हाला टाकायचे नाही आहेत या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर. जेवढे डॉट बॉल तुम्ही वाढवाल तेवढा दबाव बनेल. कारण मैदानामध्ये असे दोन खेळाडू आता आहेत जे बॅटिंग करत असताना धावा जमवतात. मयूरने देखील एक चौकार एक षटकार मारलाय. टीमची धावसंख्या 27 17 बॉल आणि 29 धावांची गरज. चांगला फटका. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. पहा आलाय धमाका. बॉल सीमारेषा पलीकडे उत्तुंग षटकार. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या मॅचमध्ये पारडं जड होत चाललंय. अंश 11 खेळणे या संघाचं ज्या पद्धतीने बॅटिंग केली या टीमने. पहिल्या मॅचमध्ये याच टीमने या टीमला पराभूत केलं होतं. स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे, CCC कुटारी. आणि हाच तर खेळ आहे लीग मॅचेसचा. लीग मॅचमध्ये संधी मिळते, परत एक वेळा संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. नॉकआउट मॅचमध्ये ते तसं नसतं. तिथे हरलात की बाहेर. चांगला यॉर्कर डिगआउट केलाय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. चेतनच्या खात्यामध्ये एक सिंगल 7 वर तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 34. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. 15 बॉल 22 रन. अजूनही सामना आहे कुटारी टीमचा विचार केला तर. 1-2 डॉट बॉल मॅचमध्ये ते देखील येतील आणि तोच प्रयत्न करायचा आहे गोलंदाज आदित्य मोरेला. मोरेने तेच काम केलं पहिल्या मॅचमध्ये. 40 धावा केल्या, 2 विकेट घेतल्या. याही मॅचमध्ये 1 विकेट त्याने घेतली आहे. मयूरसाठी हा बॉल फुलटॉस होता. हवेत खेळला. टायमिंग प्रॉपर आहे. मयूरच्या बॅटमधून मिड विकेटला मारलाय सिक्सर. दुसरा सिक्सर आहे मयूरच्या बॅटमधून. उत्तुंग षटकार. आता मात्र ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आणून ठेवले मयूरच्या बॅटिंगने. 17 धावांची खेळी त्याने साकारले. 4 बॉल फेस करत असताना 14 बॉलमध्ये 16 धावा आता करायच्या आहेत. चूक झाली. फुलटॉस बॉल होता. मयूरने उडवला मिड विकेटला. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि फेकला बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मोठा षटकार आलाय. 6 धावा. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रेशर आता पूर्णपणे गोलंदाजावर असेल. आदित्य मोरेवर असेल. या ओव्हरमध्ये धावाही आता खर्च झालेल्या आहेत. परत एक वेळा फटका पाहायला मिळतोय. भिंगरी शॉट फिरला आणि बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल हिट. फलंदाज मयूर वाघमारेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चांगलं टायमिंग. आता फक्त 10 धावांची गरज आहे. जसा बॉल शॉट टाकला तसा फिरला. पुल करत असताना गुल केले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मयूर वाघमारेने. परफेक्ट पुल. आणि पहा ज्यांची मी चर्चा करत होतो ते आपल्याला त्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. शैलेश माळी सध्या खुश आहेत. संपूर्ण ताफा, संपूर्ण मित्रपरिवार त्यांचा सरपंच आहेत खेळण्याचे आणि सध्या त्यांचे ते आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे दादा या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगला संघ त्यांनी बांधलाय. पहिला सामना गमावल्यानंतर खूपच चांगलं कमबॅक केलं. मागचा सामना घशातून काढला. याही सामन्यामध्ये वर्चस्व कॅप्टनचं आहे. मयूर चांगला खेळतोय. 13 बॉलमध्ये 10 धावांची गरज. 13 चेंडू 10 धावा. हे समीकरण आता या मॅचमध्ये असेल. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये चाललाय. 13 बॉल 10 रन. या सामन्याची हवा काढली आहे या 2 षटकाराने. बॅक टू द बॉलर खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार फिल्डिंग. सोपं नसतं फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणे एखाद्या वेगवान गोलंदाजासाठी. ओव्हरची होते समाप्ती. स्वतःवर थोडासा नाराज वाटला गोलंदाज आदित्य मोरे. शेवटी आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी फक्त 10. तो वर्मा गॅरेजचे मालक सन्माननीय राजेंद्र शेठ वर्मा यांना विनंती आहे आपण थेट मंचकावरती या. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनस्वी स्वागत.
12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज विशाल म्हात्रे सध्या बॉलिंग मार्कवर, परंतु समोर तेवढ्याच ताकदीची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. चेतन थोडंसं शांत आहे, परंतु मयूर वाघमारेने मागच्या ओव्हरमध्ये खूपच मोठमोठे फटके सजवलेत. चेतन कसला शांत आहे, चेतनने देखील एक षटकार मारलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर धावत आहेत, मागच्या दिशेला 2 आहेत, टक्कर होईल का? परंतु त्याच्या अगोदर जजमेंट खूप चांगलं आहे आणि डीपमध्ये चांगला प्रयत्न सिद्धेशचा पाहायला मिळाला. फलंदाज चेतन आउट. अकरा चेंडूमध्ये 10 धावांची गरज. परत एक वेळा सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे सांगत असताना हा पहिला बॉल गोलंदाजाचा विशालचा, कारण क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, कधी हा खेळ बदलू शकतो. रन बॉल इक्वेशन देखील महागडे ठरवू शकतात आणि टेस्ट मॅचच्या इतिहासात, भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात साऊथ आफ्रिकेने आपल्याला 408 धावांनी आजच हरवलंय. त्याच्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सगळ्यात मोठा पराभव आहे टेस्ट क्रिकेटमधला आपला, आणि तो देखील भारताच्या भूमीवर, आणि ते देखील साऊथ आफ्रिकेकडून. 11 बॉलमध्ये 10 धावांची गरज. त्यामुळे हा जो डोस आहे हा महत्त्वाचा ठरू शकतो, जो सध्या मी देतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीमला प्रयत्न करावा लागेल, कमबॅक होईल. बॅटची कडा घेतली आहे, ऑन साईडला स्क्वेअर लेगला बॉल थांबतोय. हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचा होता, एक सिंगल मिळते आणि आता समीकरण आहे 10 चेंडूमध्ये 9 धावा. 10 बॉल 9 रन. मयूर वाघमारेची दमदार बॅटिंग, 23 धावांची खेळी त्याने साकारली आहे. फक्त 6 बॉलमध्ये 23 धावा त्याने केल्यात. दहा बॉलमध्ये 9 धावांची गरज. शफल झालाय मयूर, जास्त बॉल मागे चाललाय, रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल बॅटरला. डगआउटच्या दिशेने आणखीन एक विकेट गमावली 80-11 खेरनेने. मी म्हणूनच मगाशी उल्लेख केला कमबॅक होऊ शकतं आणि ते कमबॅक झालंय. आता 9 बॉलमध्ये 9 धावांची गरज. चांगला ड्राईव्ह इथे केला एक्स्ट्रा कव्हरला आणि डीप मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव ऍड होईल. चांगली फिल्डिंग. नवीन फलंदाजीसाठी जिनीत आलाय. जिनीत पवार, कोपरागावचा खेळाडू. त्याच्याच विरुद्ध त्या धावा आल्या, त्यांनी आता त्या धावा कराव्या लागणार आहेत. कोपरागावचा खेळाडू. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर या सिंगलच्या मदतीने 48 आणि आता रन बॉल इक्वेशन 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 8 चेंडू आणि 8 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. असे सामने रंगतात, शेवटच्या बॉलपर्यंत जातात. हे सामने मी जवळून पाहिलेत माझ्या छोट्या कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये. त्याच्यामुळे काही घडू शकतं. एक सामना आज असाही रंगला, 1 बॉल 1 पर्यंत आली होती ती मॅच. त्याच्यामुळे काही घडू शकतं. मॅच ऑन. परत एक वेळा बोलत यार.
फटका हवेत खेळलाय, कव्हर्सला 2 क्षेत्ररक्षक धावतायत. आता मात्र मॅचची हवा निघेल. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फलंदाज जिनीच्या बॅटमधून येतोय चौकार. याच फटक्याची आवश्यकता होती या टीमला, त्यामुळे आता हा सामना आणखीन खुला झालाय. 80-11 खेरणे टीमसाठी खुश असतील नक्कीच शैलेश माळीसाहेब, ज्या पद्धतीने त्यांचा संघ इथे प्रस्थापित झालाय, खेळलाय. त्याचबरोबर निलेश प्रधान, संदीप माळी जे कोच आहेत, प्रीतम पाटील जे मॅनेजर आहेत या टीमचे. आता 7 बॉल आणि 4 धावांची गरज. याच बॉलवर सामना फिनिश होईल का हाही प्रश्न आहे. आता एखादं षटक शिल्लक राहूही शकतं आणि जर हा डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये अजून चुरस काय, मग 6 बॉलमध्ये 4 राहतील. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला, गॅपमध्ये चाललाय, फिल्डर आहेत 2, 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सामना फिनिश होईल. पहा काय झालं, बॉल तिथून उसळला आणि सरळ गेला हुलकावणी देत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना जिंकलाय 80-11 खेरणेने आणि 80-11 खेरणे आणि शिवशंभू जय हनुमान कामोठे या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. टॉससाठी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. पहा काय घडलं, अचानक बॉलने उसळी घेतली, अचानक मध्ये भयानक झालं आणि सरळ बॉल सीमा पार. फॅब्युलस 4. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मयूर वाघमारेला. टॉससाठी देखील आपण यायचंय. मयूर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये संदीपजी वास्कर आणि त्याचबरोबर संतोषजी घरत, प्रवीण टेंबे, आमचे मित्र रोशन पाटील, आपण सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल नक्कीच तुमचं मनपूर्वक आभार. सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि अशीच समाजसेवा करत राहा आणि तुमच्या समाजसेवेचा असाच वारसा आणि तो वसा पुढे घेत चालत राहा. अनेक विद्यार्थी घडवा. आता संगणक तुम्ही गेले 2 वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळांना देताय, इथून पुढे देखील तुमच्या हातून असंच कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. या स्पर्धेमध्ये संदीप वास्कर तुम्ही बोलवलत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पनवेल समालोचक संघटनेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. थँक्यू सो मच. इंडियन प्रीमियर लीग मधील दमदार समालोचक, मराठीचा गोड आवाज कुणालजी दाते सर, नवी मुंबई, आपलंही आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी आभार. तर तात्काळ इथे अतुलजी वास्कर आणि मनीष पाटील आमचे युवा समाजसेवक यांना विनंती आहे स्वागत कक्षमध्ये या. साकिब शेख आणि अरबाज शेख. रोशन एकच मिनिटं घेतोय. 80-11 खेरणे या टीमचे संघमालक आदरणीय शैलेशजी माळी आणि त्याचबरोबर निलेश प्रधान जे संघमालक आहेत, सर्जा बैलाचे मालक, यांच्या वतीने 6,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते मयूर वाघमारेला सुपूर्द केलं जाईल. धन्यवाद. हॅलो, नक्कीच एक सामना पेंडिंग आहे. काल आपण 2 संघ पोहोचायला वेळ झाला या कारणाने आज एक मॅच अजूनही बाकी आहे. 80 खेरणे विपक्ष शिवशंभ जय हनुमान कामोठे या टीम मध्ये एका बाजूला अक्षय पवार तर दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पेंडिंग आहे. येस सर, मॅन ऑफ द मॅच. येस, मयूर वाघमारेलाच मॅन ऑफ द मॅच आहे आणि 6,000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आहे 80-11 खेरणे संघाकडून. जबरदस्त पारितोषिक. मोटिवेट केलं जाते आपल्या संघाला. इथून तुमचा प्रवास अजूनही सुखकर हो हीच त्यांना शुभेच्छा आपल्या टीम ओनर करून दिली जात आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक आणि सिक्सर सुप्रीम यांच्याकडून बॅटची ग्रीप आपल्याला पाहायला मिळते. यस, टॉससाठी या ठिकाणी इन्व्हाइट करतो. प्लीज आपण टॉस करायचे. मनीषजी पाटील असतील, अरबाज शेख. अरे बाप, रितेश जोशी आपण सुद्धा याचा आहे. या संदीप भास्कर आहे कॉईन. मनीषजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस